कोणत्या स्तोत्रकर्त्यांनी वगैरे असं दिले त्याच्यामध्ये गणेश पुराणामध्ये गणपती सहस्त्रनाम स्तोत्र जातं, त्याच्यामध्ये सुद्धा गणपतीला ब्रह्मणस्पती उपमा दिलेली. कवीजी कवीना म्हटलो ब्रह्मण्यो ब्रह्मणस्पती, कवीना म्हटलो ब्रह्मण्यो ब्रह्मणस्पती असा एक मंत्र. ब्रह्मणस्पती म्हणजे तो गणपती सहस्त्रनामातच जातो, त्यामुळं त्या ठिकाणी तो ब्रह्मणस्पती आहे ते पण आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर वासुदेवानंद सरस्वती यांनी सुद्धा एक स्तोत्र केलं होतं, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ब्रह्मणस्पती गणपतीला कसं म्हणायचं, कसं म्हणता येईल हे सांगितले आहे. मंत्रम वदत उत्तमेश प्रणूनम ब्रह्मणस्पती यस्मिन् निंद्रादय सर्वे देवा उतांसी चक्रिरे. या ठिकाणी सुद्धा ब्रह्मणस्पती आपल्याला हे बघायला मिळते. वेदांचा ब्रह्मणस्पती आणि गणपतीचा कसं साम्य हे थोडं आपण बघितलं. आणि त्यानंतर ब्रह्मणस्पती आणि गणपतीचं स्तोत्रांमध्ये सुद्धा गणपतीला ब्रह्मणस्पती कोणी म्हणते हे सुद्धा या दोन याच्यावरून आपल्याला बघायला मिळालं. फक्त कमी ठिकाणी मिळालं. गणपतीचे इतके स्तोत्र आहेत, एक पुस्तक आहे फक्त गणपतीचे स्तोत्र आहेत. गीता प्रेस आहे, त्यांना माहिती असेल, बघितलं असेल. त्याच्यामध्ये ब्रह्मणस्पती असा थेट उल्लेख जरी नसता काही स्तोत्रांमध्ये, तरी काही ठिकाणी ब्रह्माचा गुरु असलेला असा भरपूर असे उल्लेख होते. किंवा ब्रह्मण्य